बातमी कोल्हापूरमधून समोर येत आहे। कोल्हापूरमध्ये सावकाराच्या छळाचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। 7,000च्या व्याजापायी महिलेला वेश्या व्यवसायामध्ये डांबण्यात आलं। ओळखीच्या एजंटकडे महिलेला सोपवत व्याज वसुली करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। अवघ्या 7,000च्या रकमेसाठी व्याजासाठी अशा प्रकारे व्यवसायामध्ये उतरवण्यात आलेला आहे। 7,000च्या रकमेवर तब्बल 1.5 लाख रुपये उकळले। इचलकरंजीमध्ये महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी फरार आहेत। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, हा आपण अत्यंत धक्कादायक प्रकार बघतोय, काय संपूर्ण प्रकार आहे आणि काही कारवाई झाली आहे का? महाराष्ट्राला हादरवणारी बातमी अशी पद्धतीची म्हणता लागेल, कारण खासगी सावकारकीचा किती मोठा हा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। एका महिलेकडूनच आहे ते अडचणीच्या काळामध्ये 7,000 रुपये उसने घेतले होते आणि ते परतफेड करण्यासाठी ही महिला व्याजाचा तगादा लावत होती। आतापर्यंत जवळपास 1.5 लाख रुपये व्याज दिले, मात्र तरी सुद्धा ती व्याज आणखीन मागत होती आणि व्याजापोटी त्या महिलेला वेश्या व्यवसाय करायला भाग पडला आणि त्या गिरायकांच्याकडून येणारे पैसे ती स्वतः ही खासगी सावकार महिला आहे ती उकळत होती। यासोबतच त्या महिलेला तिच्या एका ओळखीच्या हॉटेलमध्ये सुद्धा काम करायला भाग पडत होती। एकूणच अमानुष अशा पद्धतीचा छळ करत व्याजाची वसुली आहे ती वारंवार ती करत होती। 7,000 देण्यापोटी आहे जवळपास आतापर्यंत 1.5 लाख रुपये व्याज आहे ते या महिलेने घेतले, तरी पण तिची व्याजाची हौस काही सुटली नव्हती। वारंवार तिचा छळ केला जात होता आणि वेश्या व्यवसाय करण्यास सुद्धा तिला भाग पाडला जातो। अनेक ह्या एजंटामार्फत आहे तिला इतर पुरुषांच्याकडे पुरवलं जात होतं आणि त्यातून येणारा पैसा जो आहे तो पैसा ही महिला खासगी सावकार महिला जे आहे ते आपल्याकडे घेत होते आणि तिचे 2 साथीदार सुद्धा यामध्ये सहभागी होतं। एजंट जे होते ते या महिलेला गिराईक पुरवायचे आणि एक हॉटेल चालक होता तो सुद्धा तिचा मानसिक आणि शारीरिक त्रास करायचा। एकूण या सगळ्या धक्कादायक प्रकरणानंतर या महिलेने आता तिघांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, मात्र हे तिघेही फरार झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्यावरती कडक आणि जास्तीत जास्त कारवाई करावी अशा पद्धतीची अपेक्षा ही महिला घेऊन आहे, कारण या महिलेच्या मागे आहे ते फक्त केवळ पतीच आहे आणि हा पतीने सुद्धा या सगळ्या त्रासातून आहे ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिला वाचवायला कोणच पुढे आलेलं नाही। त्यामुळे शेवटी असाहित्यपोटी ते पोलिसांच्याकडे गेलेले आहे। आता पोलीस तिला न्याय मिळवून देतात का आणि या खासगी सावकारांच्या मुसक्या आवळल्या जातात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच हे फरार आरोपी कधीपर्यंत पोलिसांच्या ताब्यात येतात तेही पाहावं लागणार आहे। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। रुग्णवाहिकेच्या हेडलाईटच्या प्रकाशात चक्क शवविच्छेदन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। रुग्णवाहिकेच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये इथे शवविच्छेदन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील ही घटना आहे। टेंभुर्णी येथील उबा पाटील वडजे नामक व्यक्तीचा विषारी औषध पिल्यानं मृत्यू झाला होता आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये या व्यक्तीचं सायंकाळी शवविच्छेदन करण्यात येणार होतं, मात्र शवविच्छेदन कक्षामध्ये वीज नव्हती। तेव्हा डॉक्टरांनी चक्क रुग्णवाहिकेचे हेडलाईट लावले आणि खोलीच्या दिशेनं लावून शवविच्छेदन केल्याचा हा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेची माहिती पसरताच एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान शवविच्छेदन सुरू होता आणि अचानक वायर जळाल्यानं विद्युत प्रवाह खंडित झाला। शवविच्छेदन पूर्ण करणं गरजेचं असल्यानं रुग्णवाहिकेचे हेडलाईट सुरू केले असा खुलासा डॉक्टरांनी केलेला आहे। आम्ही वैद्यकीय अधीक्षक जे आहेत त्यांच्याकडनं तिथली माहिती घेतली आणि वैद्यकीय अधीक्षकांचं असं म्हणणं आहे आणि त्यामध्ये की हे PM चालू असताना वायर जळाल्यामुळे अचानक लाईट बंद पडल्यामुळे तशी परिस्थिती ओढवली। सद्यस्थितीला त्या ठिकाणी आपल्या रुग्णालयामध्ये एक्सप्रेस फीडरचा सप्लाय आहे, तिथे जनरेटरसुद्धा आहे आणि रुग्णालयाच्या कुठल्याही भागात लाईट नाही असा विषय होऊ शकत नाही आणि नाही आहे, पण सगळ्या प्रत्येक भागामध्ये लाईटचा सप्लाय आहे। ऐन वेळेवरती वायर जळाल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने केलं असं त्यांचं एक्सप्लेनेशन आहे। यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूया। नाशिकमधील भोंदू अशोक खरात अत्याचार प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणात नियुक्ती करण्यात आलेली आहे। एकूण 8 वेगवेगळ्या गुन्ह्यांचं कामकाज उज्ज्वल निकम हे पाहणार आहेत। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये हे 8 गुन्हे दाखल आहेत आणि आता या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढची